जीवन एक गरीब दूध वाला था। वो गांव में घूम घूम कर दूध बेचा करता था। दूध ले लो, दूध, गाय का दूध, ताजा ताजा दूध। भैया 1 लीटर दूध दे दो। गांव के कई लोग जीवन से दूध खरीदते थे और दूध बेचकर कमाए हुए पैसों से जीवन के परिवार का गुजारा हो रहा था। पर जीवन की पत्नी राधा हमेशा उसे नई गाय खरीदने की सलाह दिया करती थी। हमारी गाय बूढ़ी हो चुकी है, अब ये ज्यादा दूध भी नहीं देती। आपको इसे बेचकर नई गाय खरीद लेनी चाहिए, जिससे आपकी आमदनी अच्छी हो। तुम्हें कितनी बार कहा है कि इस गाय को बेचने की बात मत किया करो। ये गाय मुझे मेरी माँ ने दी थी और कहा था कि इसका अच्छे से ख्याल रखना। ये बस गाय नहीं है, मेरा परिवार है राधा। ठीक है, कम से कम आप इतने पैसे तो इकट्ठा करने की कोशिश कर सकते हैं, जिससे हम नई गाय खरीद सके। हाँ, मैं कोशिश करता हूँ। जीवन को अपनी गाय से बहुत प्यार था। वो अपनी गाय का बहुत ख्याल रखता था। उसे अपने हाथों से खाना खिलाता और उसके साथ बातें भी किया करता था। अरे गौ माता, आपके साथ एक और गाय आएगी, आप उसे भी अपनी सहेली बना लेना। पक्का नहीं बता सकता कि कब आएगी, पर मैं पैसे बटोर रहा हूँ। उम्मीद है कि जल्द ही आ जाएगी। आप ऐसे ही अपनी कृपा मुझ पर बनाए रखना। अब से जीवन अगल बगल के गांव में भी दूध बेचने जाया करता था और सारा दूध बेचकर ही आया करता था। जो भी पैसे ज्यादा मिलते उन्हें एक गुल्लक में जमा किया करता था। जल्दी हमारी नई गाय आने वाली है। हाँ, आ जाएगी। महीने बीते और जीवन अब भी दूध बेचकर पैसे कमाता था। एकाएक जीवन की गाय की तबीयत खराब हो गई। इन्हें क्या हुआ? पता नहीं, कल तक ठीक थी, पर आज खाना अचरा खिलाते ही उल्टी कर रही है। हे भगवान, मैं अभी डॉक्टर को बुलाकर लाता हूँ। जीवन दौड़ते हुए पशुओं के डॉक्टर के पास गया और उन्हें अपने घर ले आया। ये देखिए डॉक्टर साहब, मेरी गौ माता कुछ भी नहीं खा रही है, बस उल्टियाँ कर रही हैं। लगता है इनका पेट खराब है और ये बहुत कमजोर भी लग रही हैं। ये समस्या कितने दिनों से हो रही है? कल रात तक तो गौ माता ठीक थी, बस एक ही दिन में ऐसी हालत, ये चिंताजनक है। खैर, मैं दवाइयां दे देता हूँ, देखते हैं क्या बदलाव होता है। जी। डॉक्टर ने गाय को इंजेक्शन लगाया और कुछ बड़ी बड़ी गोलियां गौमाता के मुंह में डाली। मेरी गौ माता कब तक ठीक हो जाएंगी डॉक्टर? कुछ कह नहीं सकते। गाय की उम्र हो गई है, अगर दवाइयों ने सही असर किया तो जल्द ही ठीक हो जाएंगी। मैं कल सुबह वापस आऊंगा जांच करने। ठीक है डॉक्टर साहब। डॉक्टर चला गया और जीवन रात भर अपनी गौमाता के पास ही बैठा था। अचानक रात को उसकी गौमाता रोने लगी। क्या हुआ गौ माता, क्या हुआ? जीवन की गौमाता के आंसू रुक ही नहीं रहे थे। जीवन को कुछ समझ नहीं आ रहा था। उसने अपनी गाय को गले लगा लिया और रोते रोते पता नहीं कब गौ माता ने दम तोड़ दिया। जब गौ माता ने सांसें लेना बंद कर दिया तो जीवन हका बक रह गया। नहीं। वो जोर जोर से रोने लगा। राधा दौड़ते हुए आई। मेरी गौ माता चली गई। राधा, मेरी गौ माता चली गई। राधा को इस बात का अंदाजा था। गाय की उम्र हो चुकी थी, पर जीवन के लिए उसकी गाय ही उसका सब कुछ था। गौमाता की मौत से जीवन को गहरा सदमा लग गया था। जीवन ने एकाएक खाना पीना छोड़ दिया था। उसका किसी भी चीज में मन ही नहीं लग रहा था। ये तो होना ही था। आपको अपनी गाय से बहुत लगाव था, मैं जानती हूँ, पर वो अब इस दुनिया में नहीं है। पर हम तो है, हमें जीवित रहने के लिए कुछ ना कुछ तो करना ही होगा। हमें दूसरी गाय खरीदनी होगी। ठीक है। राधा ने वो गुल्लक लाया और गुल्लक को तोड़ दिया और पैसे गिनने लगी। ये तो बस 2000 रुपए है। इतने कम पैसों में गाय कहाँ से आएगी? मुझे नहीं पता, मेरा तो सब कुछ मेरी गाय ही थी। अब भगवान की जो मर्जी। हे भगवान।
राधा को समझ नहीं आ रहा था कि अब घर कैसे चलेगा। वो भगवान जी से प्रार्थना करने लगी। आप तो कोई चमत्कार दिखाइए प्रभु। रात को सोने से पहले जीवन अपनी गौशाला के पास गया। वो अपनी गौ माता को याद कर रहा था। यहाँ मेरी गौ माता सोया करती थी और वहां मैं उनके पीने के लिए पानी भर के रखता था। अब वो नहीं है तो ये पानी की टाकी भी खाली है। भगवान जी, आपने मेरी गौ माता को क्यों छीन लिया? जीवन फिर से उदास हो गया और घर के भीतर चला गया। जीवन और राधा सो गए और जीवन के सपने में उसकी गौ माता आई। जीवन, तुमने मेरा बहुत अच्छे से ख्याल रखा है। अब मैं नहीं हूँ, पर फिर भी जिंदगी भर तुम्हें दूध की कमी नहीं होगी। जीवन का सपना खत्म कि अचानक बरसात शुरू हो गई। बरसात की आवाज से राधा की आँख खुल गई। इस मौसम में बरसात? राधा ने खिड़की से झांका तो बाहर बरसात हो रही थी, पर ये बरसात कुछ अलग थी। पानी का रंग सफेद था। ये ऐसी कैसी बरसात? राधा ने जीवन को उठाया। देखिए ना, सफेद रंग की बरसात हो रही है। क्या? जीवन ने भी खिड़की से झांका तो वो दंग रह गया। ये सफेद रंग की नहीं, बल्कि दूध की बारिश है। दूध की बारिश? गौ माता मेरे सपने में आई थी और उन्होंने कहा कि मुझे जिंदगी भर दूध की कमी नहीं पड़ेगी। हे भगवान! कुछ देर में बरसात रुक गई और फिर राधा और जीवन घर के बाहर आए तो उन्होंने देखा कि बाहर रखे सारे बर्तन और पानी की टांके दूध से भरी हुई थी। इतना सारा दूध! गौ माता ने हमारी जिंदगी संवार दी। धन्यवाद गौ माता। जीवन ये दूध इकट्ठा करके गांव में बेचने लगा। दूध ले लो, दूध, गाय का दूध, ताजे ताजे दूध। गांव वालों ने हमेशा की तरह जीवन से दूध खरीदा, पर जब किसी मरीज ने वो दूध पिया तो उसकी बीमारी ठीक हो गई। देखो बहू, मेरे घुटने का दर्द ठीक हो गया। मेरा फ्रैक्चर भी ठीक हो गया माँ। गांव वाले हैरान थे। जीवन का दूध गांव वालों के लिए अमृत बन गया था। अगली रात फिर से दूध की बारिश हुई। सारे बर्तन और टंकी दूध से भर गई और सुबह होते ही लोगों ने दूध के लिए लंबी कतार लगा ली। बेटा, सुना है तेरे दूध से बीमारी ठीक होती है। मुझे भी थोड़ा दूध दे दे। ये लीजिए अम्मा। दूर दूर से लोग जीवन का दूध खरीदने के लिए आने लगे। एक और जीवन की आमदनी बढ़ गई और दूसरी ओर इस अमृत दूध से लोगों का भला होने लगा। जीवन की गौमाता ने जीवन की जिंदगी संवार दी, दूध की बारिश करवा के। नंदीपुर गांव में बजरंग नाम का एक दूध वाला था। बजरंग बहुत ही घमंडी था। भाई, कल ही तो दूध 30 रुपए लीटर था और आज सीधा 35 रुपए। अरे दीदी, लाइना है तो लो, वरना हमको जाने दो, बहुत ग्राहक बचे हैं। ठीक है, दे दो। बजरंग की इतनी ऐठ थी क्योंकि नंदीपुर में वो अकेला ही दूध वाला था। नंदीपुर से दूसरे गांव जाने के लिए नाव से नदी पार करनी पड़ती थी, इसीलिए कोई भी दूध वाला नंदीपुर दूध बेचने नहीं आता था। और बजरंग नंदीपुर में ही रहता था और वहीं उसका तबेला भी था। गांव के मुखिया के पास अक्सर गांव वालों की शिकायत आती थी। मुखिया जी, बजरंग ने फिर से दूध का दाम बढ़ा दिया है। और आजकल उसका दूध पानी की तरह पतला होता है। अब आप ही कुछ कीजिए। ठीक है। मुखिया जी सोच में पड़ गए। कुछ देर बाद उन्हें कुछ सूझा और वो भीखू को लेकर नदी के पार चले गए। मुखिया जी सीधे मंडी पहुँचे। भीखू, यहाँ अच्छी अच्छी गाय हैं,
चलो इनका दाम पता करते हैं। ठीक है। अरे भाई, ये काली वाली गाय कितने की है? सिर्फ 1000 रुपए की है। और ये सफेद वाली? वो भी 1000 रुपए की है। ये गाय कितना लीटर दूध देती है? दिन भर में 30 लीटर। भीखो, बजरंग के पास कितनी गाय हैं? 3 गाय हैं। मतलब उसे एक दिन में 90 लीटर दूध मिलता है। और हमारे गांव में कितने परिवार हैं? कुल मिलाकर कुछ 200 परिवार। भाई, हम 5 गाय लेंगे। हमें क्या दाम पड़ेगा बताओ? आप एक साथ 5 गाय लेंगे, इसीलिए मैं आपको 5 गाय 4000 रुपए में दे दूंगा। ठीक है, मैं कल 5 गाय लेने आऊंगा। ठीक है साहब। मुखिया गांव लौटे और उन्होंने गांव का जमा कोष देखा। उसमें 10,000 रुपए थे। अगर हम वो 5 गाय खरीद लें तो इसमें गांव वालों का ही भला होगा और मिले हुए दूध के पैसों से हम उन गायों की देख रेख भी कर लेंगे और गांव में किसी न किसी को नया रोजगार भी मिल जाएगा। ये अच्छा विचार है। शाम के समय मुखिया ने गांव में ऐलान किया, कल गांव में एक समारोह है। मैं चाहता हूं कि सभी के सभी उपस्थित रहें। पर कैसा समारोह? वो मैं कल बताऊंगा। मुखिया जी ने गांव में एक तबेला बनवाया। इसके बाद मुखिया जी मंडी पहुँचे। वहाँ उन्होंने व्यापारी को 4000 रुपए दिए और 5 गाय खरीद ली। इन 5 गायों को उन्होंने तबेले में रखा और उनसे निकले हुए दूध से लस्सी बनवाई और दूध के पेड़े भी। शाम को जब सब लोग उपस्थित हुए तो मुखिया जी ने सब में पेड़े बंटवाए। आप सब लोग सोच रहे होंगे कि ये किस चीज का समारोह है। हाँ मुखिया जी, बताइए। थोड़ा सब्र कर लो। अच्छा बजरंग, मैं सोच रहा था कि तुम्हारी गाय कितने लीटर दूध देती है पूरे दिन में? कुल मिलाकर 90 लीटर दूध देती है मुखिया जी। तो क्या सारा दूध खत्म हो जाता है? भगवान की कृपा से सब खत्म हो जाता है। 30 लीटर हलवाई ले जाता है, 10 लीटर स्कूल चला जाता है, 5 लीटर वकील जी यहाँ और 5 लीटर आपके घर, और बाकी जो बचता है वो यहाँ वहाँ छुट्टे में बिक जाता है। मतलब तुम 50 लीटर ऐसे ही बेच देते हो और बचे 40 लीटर में पूरे गांव के परिवार वालों को दूध देते हो। भाई, ये गणित मुझे कुछ समझ नहीं आई, इसलिए शायद तुम्हारा दूध इतना पतला है। तुम आधा पानी मिलाते हो। बजरंग का भांडा फूट गया। गांव वालों का बढ़ता आक्रोश देखकर बजरंग वहां से भाग गया। लेकिन अब हमें दूध कौन देगा? मैंने इसका भी इंतजाम कर लिया है। अब से हमारे गांव का खुद का तबेला होगा। हमने गांव वालों के लिए 5 गाय खरीदी हैं, जो रोज 150 लीटर दूध देंगी। इन गायों की देखभाल के लिए हम 2 लोगों को रोजगार भी देंगे और गांव वालों को दूध सिर्फ 10 रुपए लीटर के दाम से मिलेगा। अरे वाह, ये तो बहुत बढ़िया है। दूध का दाम सुनकर गांव वाले बहुत खुश थे। इस तरह समझदारी से मुखिया जी ने समस्या का समाधान भी कर दिया और गांव वालों के लिए नया रोजगार भी बना दिया। और लालची बजरंग दूध वाले को सबक भी सिखाया।
इसीलिए कहते हैं बच्चों कि समस्या का हल समझदारी से ही करना चाहिए। एक गांव में लीला नाम की एक दूध वाली थी। लीला के पास 2 गाय थीं, जिनसे वो रोज दूध इकट्ठा किया करती थी। दूध इकट्ठा करने के बाद वो गांव-गांव जाकर दूध बेचा करती थी। लीला की एक सहेली थी, मीना, जिसकी शादी गांव के एक बड़े व्यापारी से हुई थी। लीला जब भी उस गांव जाती तो वो अपनी सहेली के घर जरूर जाती गप्पे लड़ाने। एक दिन लीला अपनी सहेली से मिलने गई। मीना, मीना, आई लीला। क्या बात है, आज बहुत सज सवर के घूम रही हो? अरे, आज मेरे पति के कुछ मित्र हमारे घर आने वाले हैं। अच्छा, और ये नया हार? हाँ, ये उन्होंने कल ही भेंट दिया। अच्छा है ना? हाँ, बहुत अच्छा है। कितने का होगा? यही कुछ 1000-2000 का। 1000-2000? बाप रे, मैं तो सपने में भी नहीं सोच सकती। बुद्धू, इतनी बड़ी रकम नहीं है। जब तेरी शादी होगी तो तेरा पति भी तुझे हार तोहफे में देगा। लीला हार का दाम सुनकर सोच में पड़ गई। लीला मीना के घर से निकली। रास्ते भर लीला उसी हार के बारे में सोच रही थी। क्या कभी मेरे पास भी मीना जैसा हार होगा? उसकी शादी तो एक अमीर व्यापारी से हुई है, जो उसे महंगे महंगे हार उपहार में दे सकता है। पर मेरा क्या? अगर मेरी शादी किसी गरीब से हुई तो? क्यों ना मैं ही खुद पैसे इकट्ठा करके वैसा हार लूं? लेकिन मेरे पास पैसे बचते ही कहाँ हैं? लीला ऐसा सोचते सोचते चल ही रही थी कि उसका ध्यान नदी के किनारे दूध में मिलावट कर रहे नत्थू दूध वाले पर गया। ये तो खुलेआम मिलावट कर रहा है। इसके पास 2-2 घर भी हैं। शायद मुझे भी इसी की तरह दूध में पानी मिलाकर बेचना चाहिए। इससे मुझे बहुत सारे पैसे मिल जाएंगे। ऐसा सोच लीला बहुत खुश थी। अगले दिन लीला ने रोज की तरह गायों से दूध इकट्ठा किया और फिर उसने उसमें आधा पानी मिलाया। लीला ये दूध लेकर गांव गई। उसने ये दूध गांव वालों को बेचा और अब उसके पास दुगने पैसे थे। अरे वाह, आज तो मैंने दुगने पैसे कमाए हैं। अगर ऐसा ही चलता रहा तो मैं जल्दी हार खरीद पाऊंगी। लीला फिर रोज दूध में पानी मिलाने लगी और बेचने लगी। वो बहुत खुश थी क्योंकि अब वो ज्यादा पैसे कमा रही थी। एक दिन की बात है, लीला नदी के तट पर बैठकर अपने कमाए हुए पैसे गिन रही थी। 201, 202, 203। अरे वाह, मेरे पास तो 200 से ज्यादा पैसे हैं, वो भी 1 महीने में। इसका मतलब और 5 महीने में मैं वो हार खरीद पाऊंगी। लीला बहुत खुश थी। उसने नदी के किनारे आराम करने की सोची। जब लीला नदी के किनारे सो रही थी, तभी वहां एक बंदर आया और उसने लीला की पैसे की पोटली उठा ली। लीला की आंख खुल गई। मेरे पैसे वापस दो। बंदर ने वो पोटली पानी में फेंक दी। फिर लीला फूट फूट कर रोने लगी। अरे मेरे पैसे, मुझे मेरे पैसे वापस दे दो।
कोई मुझे मेरे पैसे वापस दे दो। तभी वहां जल देवता प्रकट हुए। क्या हुआ लीला? मेरे पैसों की पोटली नदी में गिर गई। तुम्हारे पैसे? हाँ, मेरी मेहनत के पैसे। क्या तुमने सच में मेहनत की थी? वो मैंने उस हार के लिए। वो तुम्हारे मेहनत के पैसे नहीं थे, इसलिए वो तुम्हें नहीं मिलेंगे। तुमने दूध में मिलावट करके दूसरों को ठग के वो पैसे कमाए थे। वो पाप की कमाई थी। मैं समझ गई देव, मुझे माफ कर दीजिए। अब मैं कभी भी धोखेबाजी से पैसे नहीं कमाऊंगी। लीला को अपनी गलती समझ में आ गई और उससे ये भी सीख मिली कि लालच करके बेईमानी से कोई भी अच्छी चीज प्राप्त नहीं होती। रामेश्वरच्या परिवारामध्ये त्याचे 2 शादीशुदा मुलं आहेत। ते प्रत्येक वेळी एकमेकात भांडत असायचे। त्यामुळे रामेश्वर दोघांना वेगळं करण्याचा निर्णय घेतात। तुम्ही दोघं नेहमीच सोबत एकमेकांशी लढत असतात, त्यामुळेच मी निर्णय घेतलाय की तुम्ही दोघं तुमच्या परिवारासोबत वेगळं राहायचं आता, ताकी घरामध्ये शांती बनून राहील। मी घरातल्या सगळ्या गोष्टी दोघांमध्ये अर्ध्या अर्ध्या वाटून टाकेल। रामेश्वर घराची सगळ्या गोष्टींना त्या दोघांमध्ये बराबरीने वाटतात, पण शेवटी त्यांची एक गाय वाचते। मी तुम्हा दोघांना सगळ्या गोष्टी बरोबर दिलेल्या आहे, पण मी या गायीला तुमच्या दोघांमध्ये नाही वाटू शकत, त्यामुळे ही गाय माझ्याकडेच राहील। रमेश्वर आता बारी-बारीने दोघांच्या घरी जाऊन जेवत असायचा, पण काही वेळ निघून गेल्यानंतर दोघेही मुले रामेश्वरवरती चिडू लागले। बाबा, माझा स्वतःचाच एवढा मोठा परिवार आहे। माझी बायको थकून जाते सगळ्यांसाठी जेवण बनवायला, त्यामुळे तुम्ही स्वतःचं जेवण स्वतःच बनवा। रामेश्वर त्याच्या मोठ्या मुलांना काहीच बोलत नाही आणि शांतपणे त्यांच्या छोट्या मुलाकडे निघून जातात। बेटा, माझ्यासाठी काही जेवायला वाचलंय का? बाबा, तुम्ही काल तर माझ्या घरी जेवला होतात ना, आता तुम्ही मोठ्या भावाच्या घरी का नाही जाते? मी काय ठेका घेऊन ठेवलाय का तुम्हाला खाऊ घालायचा? काही गोष्ट नाही बाळा, मी उपाशीच राहील, मला नको जेवायला घालूस, पण कमीत कमी या म्हाताऱ्या बापाला या म्हातारपणामध्ये ताणे तरी नको मारूस। रामेश्वरला समजतं की आता दोघेही मुलं त्यांची देखभाल नाहीत करणार, त्यासाठी तो त्याच्या गायीला घेऊन जंगलाकडे निघून जातो। चल गाय माता, आता या घरामध्ये आपल्याला काहीच जागा नाहीये, आपण दोघं जंगलामध्ये राहू। तिथे तुझ्यासाठी हिरवा चारा असेल आणि मी दूध पिऊन माझा गुजारा करेल। गायीला सोबत घेऊन जाता जाता रामेश्वर एका चांगल्या घनदाट जंगलामध्ये पोहोचतो। तो तिथे घासभूसच्या मदतीने गायीसाठी एक छोटासा गोठा बनवतो। गायीला तिथे बांधून तो स्वतः समोर असलेल्या मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली बसून देवाची साधना करू लागतो। आता रामेश्वर सकाळ संध्याकाळ गायीचं दूध प्यायचा आणि देवाच्या साधनेमध्ये लीन असायचा। या घनदाट जंगलामध्ये रामेश्वरला खूप जास्त सुकून आणि शांती मिळत असायची, पण तेवढ्याच जंगलामधून जात असलेल्या 2 लुटेरी यांची नजर रामेश्वरच्या गायीवरती पडते। ही गाय तर आपल्याकडे असायला पाहिजे, या म्हाताऱ्याकडे नाही। दोघेही लुटेरे रात्रीच्या अंधेरेमधून कुठून तरी एक बैल घेऊन येतात आणि त्या गौशालेमध्ये गायीच्या जागी बांधून गायीला सोबत घेऊन जातात। गायी जोर जोरात हंबारडा फोडू लागते। रामेश्वर देवाच्या साधनेमध्ये एवढा लीन होतो की त्याला काहीही ऐकू येत नाही। सकाळी जेव्हा त्याला भूक लागते तर तो दूध काढण्यासाठी गायीजवळ जातो। तो गोठ्यामध्ये जातो आणि पाहतो तर तिथे गायीच्या ऐवजी बैल बांधलेला आहे। रामेश्वरला सगळं समजतं की त्याच्यासोबत छल झाला आहे। हे देवा, मी तुमच्या साधनेमध्ये एवढा लीन होतो की चोर माझ्या गायीला घेऊन गेले आणि मला पत्ता पण नाही लागला, पण मला तुमच्यावरती पूर्ण भरोसा आहे की तुम्ही मला निराश नाही करणार। रामेश्वर एवढं बोलून पिंपळाच्या झाडाखाली बसून दीपक जळवतो आणि देवाच्या साधनेमध्ये लीन होतो। दुसरीकडे दोन्ही लुटेरे त्या गायीला घेऊन जाऊन एका सावकाराला विकतात।
सावकारजी, एक कामधेनू गाय आहे. हिचं दूध खूप पौष्टिक आहे, ज्याला पिऊन तुमचे पोरं पैलवान बनतील. पैलवान. हे घ्या पैसे आणि गाईला बाहेर खुंटीवरती बांधा. सावकार लुटाऱ्यांना गायीच्या ऐवजी 10,000 रुपये देतो. दोघेही लुटेरे पैसे घेऊन गायला खुटीवरती बांधायला घेऊन जातात, पण गाय त्यांच्या हातातून सुटते आणि तिथून पळून जाते. आता काय करायचं भाऊ? पैसे तर भेटले ना, चल लवकर इथून पळून जाऊ. दोघेही लुटेरे तिथून पळून एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जातात. बघितलं कसं वेड्यात काढलं त्या सावकारच्या पोराला. सोडा ते सगळं, आज खूप दिवसानंतर चांगलं जेवायला भेटेल. सांगा काय ऑर्डर करू? काही पण मागव, आपल्याकडे पैशाची कमी थोडी आहे. आपण जर आज इच्छा केली तर पूर्ण हॉटेलचं जेवण एकसाथ करू शकतो. लुटेरा हॉटेलचं मेन्यू कार्ड पाहतो आणि तिथून 2-3 सगळ्यात महागडी डिश ऑर्डर करतो आणि दोघेही त्यांची ऑर्डर येण्याची वाट पाहतात. दुसरीकडे सावकार दूध काढण्यासाठी गायीकडे जाऊ लागतो, पण बघतो की तिथं त्या घुटीवरती गायीच नाहीये. सावकारला सगळं समजतं की त्या दोघांनीही त्याच्यासोबत धोका केलाय. तो पोलीस स्टेशनमध्ये त्या लुटेऱ्यांची कंप्लेंट करतो. पोलीसवाले लुटेऱ्यांना शोधत शोधत एका हॉटेलमध्ये पोहोचतात, जिथे दोघेही लुटेरे त्यांनी ऑर्डर केलेल्या जेवणाची वाट पाहत असतात. भाऊ, खूप वेळ झाला, तेव्हापासून जेवणच नाही आलं. मोठं हॉटेल आहे ना, त्यामुळे थोडा वेळ तर लागेलच. तुला जास्त भूक लागलीये का? हा भाऊ, सकाळपासून काहीच नाही खाल्लंय आणि वरून काम पण मेहनतवालं होतं. पहिले तर बैलाला चोरलं आणि त्याला जंगलात नेऊन बांधलं आणि नंतर गाईला चोरून सावकाराकडे घेऊन आलो. चालून चालून भूक लागलीये. अच्छा ठीक आहे, जरा थांब, मी बघतो. दुसरा लुटेरा हॉटेलच्या वेटरला आवाज देतो. अरे भाऊ, आज जेवायला तरी भेटेल का? हॉटेलचं चमकधमक बघूनच काम चालवावं लागेल. तेवढ्यात मागून एक आवाज येतो. तुमचं जेवण तयार आहे सर. दोघे जण एकदम आनंदाने मागे वळून पाहतात तर बघतात की समोर पोलीसवाले उभे आहेत आणि एवढं बघून ते दोघेही एकदम घाबरतात. मॅडम, तुम्ही इथे? हो, तुम्हा दोघांना घ्यायला आलीये. पण का? आम्ही काय केलंय? अरे काहीच नाही केलंय, फक्त पोलीस स्टेशन मध्ये तुमच्यासाठी जेवण ठेवलंय. चला. आम्ही कुठे नाही जाणार. पहिले तुम्ही मला आमची चूक सांगा. लुटेऱ्यांच्या ह्या बोलल्यानंतर इन्स्पेक्टर तिला एक जोरात थोबाडीत मारते. थोबाडीत खाऊन लुटेरा पोलिसांची माफी मागतो आणि सावकाराकडून घेतलेले पैसे पुन्हा एकदा परत करतो. सावकारजीचे पैसे आणि आम्हाला जाऊ द्या. अरे असं कसं जाऊ देऊ? तुमच्यासाठी तर आम्ही एक स्वादिष्ट जेवण बनवून ठेवलंय. चला. पोलीस दोघांना जाऊन जेलमध्ये बंद करतात आणि सावकाराचे पैसे त्यांना परत करतात. जंगलमध्ये रामेश्वरला भूक लागून चक्कर येऊ लागते आणि तो जमिनीवरती खाली पडतो आणि त्याची साधना मध्येच थांबते. तेवढ्यात त्याच्या साधनेने एक चमत्कार होतो आणि एक तेज रोशनी बैलच्या शिंगांवरती पडते आणि त्या शिंगांमधून दुधाची धारा निघू लागते. ही दुधाची धार रामेश्वरच्या तोंडामध्ये पडते आणि त्याला होश येतो. रामेश्वर पोट भरून दूध पितो. हे ईश्वर, तुमची महिमा तर तुम्हीच जाणता, पण आज तुम्ही ह्या तुमच्या म्हाताऱ्या भक्ताला भुकेपासून वाचवलं. रामेश्वरी ह्या जादुई बैलाला खाण्यासाठी हिरवा चारा घालतो आणि पुन्हा एकदा देवाची तपस्या करण्यासाठी लीन होतो. आता तो त्याच्या जादुई बैलामधून शिंगामधून निघणाऱ्या दुधापासून त्याचं पोट भरायचा आणि प्रत्येक वेळी देवाच्या भक्तीमध्ये लीन असायचा. काया तिच्या काकू काकींकडे राहत असे. ती खूप लहान असतानाच तिचे आई वडील वारले होते. कायाचे काका तर कायावर मुलीसारखे प्रेम करत असे, पण कायाची काकू तिचा खूप राग करत असे. काका व्यापाराच्या निमित्ताने जास्त करून शहराच्या बाहेर असायचे. एक दिवस जेव्हा काका व्यापाराच्या निमित्ताने मोठ्या काळासाठी शहराच्या बाहेर जाणार होते, तेव्हा ते त्यांच्या पत्नीला म्हणाले, मालती, मी 2 महिन्यांसाठी रायपूरला चाललो आहे.
मी भूपेंद्रच्या भाऊजींच्या मुलासाठी कायाच्या लग्नाबद्दल विचारलं होतं. मुलाकडचे या रविवारी कायाला पाहायला येतील. तू सगळी तयारी करून ठेव. आणि हो, कायाला 2-3 चांगले कपडे पण घेऊन दे. मुलाकडच्यांना आपल्या घरी कसलीही कमतरता दिसायला नको. काकूने त्यावेळी तिच्या पतीच्या मताशी सहमत असल्याचं दाखवलं, पण आतल्या आत तिचं रक्त उसळलं होतं. मी तर एकही पैसा या मुलीसाठी खर्च करणार नाही. सगळा पैसा या मुलीसाठी खर्च केला तर आमच्या मुलाच्या भविष्यासाठी काय राहील? रविवार जवळ आला होता. काकूने ना घरी कोणते खाण्यापिण्याचे पदार्थ मागवले, नाही कायाला नवीन कपडे घेऊन दिले. शेवटी शनिवारच्या दिवशी काया तिच्या काकूला म्हणाली, काकू, उद्या मुलाकडचे मला पाहायला येणार आहेत. माझ्याकडे तर या फाटक्या ड्रेस शिवाय एक चांगला ड्रेस देखील नाहीये. आज तुम्ही मला एक नवीन ड्रेस घेऊन द्या ना. तुझ्या आई बापांनी हिरे मोती माझ्याकडे ठेवले नाहीयेत तुला नवीन ड्रेस घेऊन द्यायला. माझा मुलगा संजय आजारी आहे. डॉक्टरांकडून औषध आणण्यातच सगळा पैसा खर्च झालाय. आता तू किचन मध्ये जा आणि झटकन जेवण बनव. त्यानंतर माझे कपडे धु, आणि कपडे नीट नाही धुतलेस तर तुझी कातडी सोलून काढेन. रविवारी जेव्हा मुलाकडचे आले तेव्हा काया फाटक्या ड्रेसमध्येच त्यांच्या समोर गेली. ची 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 ची, या घाणेरड्या गरीब मुलीसोबत आम्ही लग्न नाही करणार. चल बाळा, घरी जाऊया. कायाला त्या दिवशी खूप लाज वाटली. ती रडत रडत नदी किनारी गेली. माझं या जगात कोणीही नाही. वडील वारले आहेत. काकू सुद्धा माझा राग करते. काकांचं माझ्यावर प्रेम आहे, पण ते नेहमी शहराच्या बाहेर असतात. मी जगून काय करू? मी नदीत बुडून मरायला हवं आणि कायमचं दुःखापासून मुक्त व्हायला हवं. काया नदीत उडून जीव देणारच होती, तेव्हाच तिचं लक्ष नदीत बुडणाऱ्या एका बैलाकडे गेलं. बैलाला बुडताना पाहून कायाला त्याची दया आली. कायाने धावत जाऊन कुठून तरी एक दोरखंड आणला. तिने फास बनवला आणि तो फास बैलाच्या शिंगात टाकून बैलाला नदीतून बाहेर ओढलं. तुझे खूप खूप आभार बाळा. तू आली नसतीस तर माझे प्राण उडून गेले असते. तू नदीत बुडून आत्महत्या करणार होतास का? नाही, मी आत्महत्या करत नव्हतो. खरं तर माझा मालक माझ्याकडून शेतातली कामं करून घेत असे, पण आता माझ्या मालकाने ट्रॅक्टर विकत घेतलाय, म्हणून आता त्याला माझी काही गरज नाही. माझा मालक मला नदीत टाकून निघून गेला, पण देवाची कृपा आहे की त्याने मला वाचवायला तुला पाठवलं. मी तुला वाचवायला नव्हते आले. मी तर नदीत उडी मारून जीव द्यायला आले होते. मला आई वडील नाहीत आणि माझी काकू मला खूप त्रास देते. मला मुलाकडचे पाहायला येणार होते आणि काकूने मला एक नवीन ड्रेसही घेऊन दिला नाही. मुलाकडचे माझी अशी स्थिती पाहून रागावून निघून गेले. मला नाही वाटत माझं कधी लग्न होऊ शकेल. मी अशी किती वर्ष काकूची गुलाम बनून राहू? तुला उदास व्हायची गरज नाहीये. मी तुला एक गुपित सांगतो जे तुझं आयुष्य बदलून टाकेल. कोणतं गुपित? नदीच्या पलीकडे एक बोराचं झाड आहे. त्या झाडाखाली 3 जादूची पातेली काढलेली आहेत. मी माझ्या लोभी मालकाला त्या पातेल्यांबद्दल सांगितलं नाही, पण तू एक चांगल्या मनाची मुलगी आहेस म्हणून मी तुला जादूच्या पातेल्यांबद्दल सांगतोय. जा आणि ती पातेली काढ आणि एक नवीन आयुष्याला सुरुवात कर. मी जंगलात चाललो आहे. असं बोलून बैल जंगलात निघून गेला. कायाने एका नावेची व्यवस्था केली आणि नदी पार करून बोराच्या झाडाजवळ गेली. जेव्हा तिने झाडाखाली खोदून पाहिलं तेव्हा तिला 3 चमकणारी पातेली दिसली. कायाने त्या पातेल्यांना बाहेर काढलं. जेव्हा तिने पहिलं पातेलं उलटं केलं तेव्हा त्यातून ढीगभर सोन्याची नाणी बाहेर पडू लागली. दुसरं पातेलं जेव्हा उलटं केलं तर त्यातून सुंदर सुंदर कपडे पडू लागले आणि तिसरं पातेलं उलटं केल्यावर त्यातून खाण्यापिण्याचे चविष्ट पदार्थ बाहेर पडू लागले. आता माझ्याकडे कोणत्याच गोष्टीची कमतरता नाहीये. जेवण, कपडे, पैसे तिन्ही गोष्टी आहेत. कायाने काही सोन्याची नाणी विकून एक सुंदर घर विकत घेतलं आणि त्यात राहू लागली. माझ्यासारखे आणखीही बेघर गरीब लोक असतील
मला त्या गरीब लोकांसाठी काहीतरी करावं लागेल. काया दर रविवारी अन्नदान करू लागली. त्यात ती गरीब लोकांना जेव घालण्याबरोबरच कपडेही दान करत असे. आता होळी जवळ आली होती. कायाची काकू तिच्या मुलाला कपडे घेऊन देऊन परत येत होती. तेव्हा तिने पाहिलं की गरीब लोकांची खूप मोठी रांग लागली आहे. कायाच्या काकूला वाटलं की एखादी श्रीमंत व्यक्ती गरिबांना काहीतरी वाटप करत आहे. जरा पाहू तरी ही श्रीमंत व्यक्ती कोण आहे. काकू रांगेच्या मागोमाग आत पोहोचली. तिने पाहिलं की काया गरिबांना अन्नाचं आणि कपड्यांचं वाटप करत आहे. काकूचा आतून जळफळाट झाला. या दरिद्री कायाकडे एवढं धन कुठून आलं की ती एवढं दान करते. काकू एक दिवस कायाच्या घरी कायाला भेटायला आली. मला माफ कर बेटा, जेव्हा तुला मुलाकडचे पाहायला आले होते तेव्हा तुला एखादा नवीन ड्रेस घेऊन द्यायला हवा होता, पण मी तरी काय करणार, तेव्हा माझ्याकडे पैसेच नव्हते ना. काही हरकत नाही काकू, जे झालं ते झालं. आता ते विसरून जा. आता तर मला लग्नही करायची इच्छा नाही. गरिबांच्या सेवेतच मला आनंद मिळतोय. मला हे सांग की तू एका रात्री तुझं नशीब कसं पालटलंस. माझं नशीब एका बैलाने पालटलं आहे. त्याने मला जादूची 3 पातेली दिली. ती पहाती पातेली, त्यातील एका पातेल्यातून सोनं बाहेर पडतं, दुसऱ्या पातेल्यातून कपडे आणि तिसऱ्या पातेल्यातून जेवण. या 3 पातेल्यांमुळेच मी गरीब लोकांना दान करू शकते. ही 3 पातेली मला जर मिळाली तर मी मालामालच होऊन जाईन. एका रात्री जेव्हा अख्खं गाव झोपलं होतं तेव्हा काकू पातेली चोरण्यासाठी कायाच्या घरी पोहोचली. ती भिंत ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा तो बैल गुपचूप तिथे आला, ज्याने कायाला जादूच्या पातेल्यांबद्दल सांगितलं होतं. बैलाने काकूला त्याच्या शिंगांनी उचलून खूप लांब फेकून दिलं. अरे मेले रे, माझा पाय तुटला. संजयचे पप्पा वाचवा. ए लोभीबाई, कायाला एकटं समजू नकोस. कायाने माझा जीव वाचवला होता आणि आता एखाद्या पित्याप्रमाणे तिचं रक्षण करतो. कायाच्या घराच्या आसपासही फटकू नकोस, नाहीतर तुझा दुसरा पाय तोडून टाकेन. काकू घाबरून पळाली आणि कधीच तिने कायाच्या घराकडे वळूनही पाहिलं नाही.